नमस्कार. महाराष्ट्र वनच्या या स्पेशल कार्यक्रमात आपलं स्वागत. बॅटल ऑफ ब्रेन्स लहान मुलांसाठी ही एक स्पर्धा सुरू झाली आहे. महाराष्ट्र वन आणि रायझिंग स्टार इन्स्टिट्यूट यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेली आहे. सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उपक्रम आयोजित करण्यामागचा हा महत्त्वाचा हेतू आहे. अनेक मुलांमध्ये क्षमता असते पण त्यांना संधी मिळत नाही आणि त्यांना अशी संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रत्येक मुलामध्ये कुठली ना कुठली क्षमता असते, फक्त ती ओळखलं जाणं गरजेचं असतं. आजकालच्या युगात मुलं अभ्यास भरपूर करत आहेत, पण या अभ्यासाच्या नादात त्यांचं सामान्य ज्ञानाकडे दुर्लक्ष होतं आणि हे सामान्य ज्ञान त्यांना मिळावं आणि यातून हे विद्यार्थी पुढे जावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून विजेत्यांना आकर्षक बक्षिसं तर दिलीच जाणार आहे, पण यातल्या अंतिम विजेत्याला नासाची देखील भेट मिळू शकणार आहे. हे देखील एक बक्षिसाचं स्वरूप असणार आहे. या स्पर्धेसाठीचं नेमकं नोंदणी कशी करायची त्याचा एक डेमो बघूया. आपण बघतोय कशा पद्धतीने ही नोंदणीची प्रक्रिया असते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषेला म्हणजेच बॅटल ऑफ ब्रेन स्पर्धेला मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. मुंबईतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातली विद्यार्थिनी तनिष्का घरवडे हिने सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला आहे आणि तिने 80% मार्क मिळवून दुसरी फेरी तिने गाठलेली आहे. तनिष्काची नासामध्ये जाण्याची खूप इच्छा आहे आणि त्यामुळेच ती या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेते. या संदर्भातच तनिष्काशी आणि तिच्या शिक्षक आणि पालकांशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी आरती लाड हिने. महाराष्ट्र वन आणि रायझिंग स्टारच्या वतीने एक स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या एका विद्यार्थीने यश संपादन केला. तिच्याकडूनच जाणून घ्यावे या यशाबद्दल. तू काय सांगशील तनिष्का याबद्दल? माझं नाव तनिष्का लक्ष्मीकांत घरवाडे. मी 6th स्टँडर्डमध्ये आहे. माझ्या शाळेचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आहे. तुला या स्पर्धेविषयी माहिती कुठून मिळाली? आमच्या शाळेत स्कॉलरशिप मेरिटवरून एक प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये एक गेस्ट आलेले, त्यांनी आम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन सांगितली. मग मला तेव्हापासून प्रश्न पडला की ही मी एक्झाम कुठून देऊ, मलाही द्यायची होती. मग नंतर मी एके दिवशी अशीच फिरत होती शाळेत आणि मग मी एक पोस्टर बघितला. त्याच्यावर लिहिलं होतं की बॅटल ऑफ ब्रेन्स ही परीक्षा आहे. तिथे समजा तुम्ही लास्ट राऊंडला सिलेक्ट झालात तर तुम्हाला नासाकडून फ्री ट्रिप भेटते. तर मी एकदम खुश झाली आणि मला वाटलं की मला ही परीक्षा द्यायचीच आहे. आणि त्याच्यामध्ये ती वेबसाईट दिली होती, तिकडे मी लॉग इन झाली आणि मला अशी परीक्षा कशी आहे ती मला कळाली. तुला या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन केलं? मला या स्पर्धेमध्ये प्रोत्साहन माझ्या टीचर्सनी, पॅरेंट्सनी आणि रिलेटिव्सनी प्रोत्साहन दिलं. तू तुझ्या मित्रमैत्रिणींना यामध्ये सहभाग घेण्यासाठी सांगशील का? हो, मी नक्की सांगेल, कारण की ह्याच्यामध्ये GK ते खूप चांगलं असतं. ते तुमच्या सगळ्या लाईफ टाईमसाठी इम्पॉर्टंट असतं आणि GKने आपली बुद्धी पण वाढते. म्हणून मी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही परीक्षा द्या. तू जेव्हा ही परीक्षा दिली त्यामध्ये जे प्रश्न विचारले होते त्याचा पुढील शिक्षणासाठी काय उपयोग आहे का?
आणि तुझा अनुभव कसा होता? ही परीक्षा देऊन तुला काय वाटलं? म्हणजे माझा अनुभव खूप चांगला होता आणि हे जे प्रश्न होते ते पुढच्या शिक्षणासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ते हिस्ट्री, जॉग्रफी, सायन्स ह्या सगळ्या सब्जेक्ट्समधून सगळं विचारलं गेलं होतं. तर ते पुढच्या शिक्षणामध्ये त्या सब्जेक्टमध्ये कदाचित असे प्रश्न विचारू शकतात. त्यासाठी मला खूप उपयोग होईल त्याच्यामध्ये. तू अभ्यासासोबत अजून कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतलास? मी डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड्स, नेल्टास, IPM ह्या परीक्षामध्ये भाग घेतला आहे. तुला काय वाटतं, तुझं नासामध्ये सिलेक्शन होईल का? मला वाटतं होईल, त्यासाठी मी खूप मेहनत घेईन. आता आपण तनिष्काकडून जाणून घेतलं तिच्या यशाबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल जाधवसोबत आरती लाड, महाराष्ट्र वन, मुंबई. तनिष्काच्या आईला आणि शिक्षकांना काय वाटतंय ते देखील आम्ही जाणून घेतलं आहे. तनिष्काचे शिक्षक आणि तिचे पालक, आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया तिच्या यशाबद्दल. सर, आज तनिष्काने दुसऱ्या राऊंडमध्ये सिलेक्शन झाले, तुम्ही काय सांगाल याबद्दल? प्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव संजय रंगनाथ जोशी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये मी पर्यवेक्षक म्हणून काम करतो आहे. तनिष्काने जे दुसऱ्या राऊंडमध्ये यश मिळवलेलं आहे ते अतिशय अभिमानास्पद आहे, कारण की जेव्हा तिने 5वीमध्ये आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला त्याच दिवसापासून जेव्हा स्कॉलरशिप एक्झाम असेल त्या एक्झाममध्ये देखील तिने घवघवीत यश संपादन केलेलं आहे. अनेक ज्या शाळेत स्तरावर ज्या स्पर्धा होत असतात त्यामध्ये देखील ती हिरारीने भाग घेत असते आणि तिने जे यश संपादन केलेलं आहे हे नक्कीच शाळेला एक गौरव प्राप्त करून देणार आहे असं मला वाटतं. तनिष्काचं यापुढे नासामध्ये नाव सिलेक्ट होईल का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच तनिष्का ही नासामध्ये देखील सिलेक्ट होईल असा आम्हाला आशावाद आहे, कारण की ती मेहनती आहे आणि जे ती ठरवते ते ती करते. याचं निरीक्षण आहे आमचं की ते नक्की तिला करायला आवडेल. तिने ज्याच्यामध्ये रुची घेतलेली आहे ते नक्कीच मला असं सार्थ वाटतं की ती नक्कीच नासामध्ये सिलेक्ट होईल. तनिष्काला तिच्या अभ्यासात तुम्ही कशाप्रकारे प्रोत्साहन करता? सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव मनोज प्रकाश बेलदार. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात सहाय्यक शिक्षक आहे आणि तनिष्काचे वर्गशिक्षक आहे. वर्गशिक्षक असल्याने प्रत्येक तासिकेला मी तिच्यासमोर असतो. तिला जे काही अडतं किंवा तिला ज्या ज्या गोष्टीमध्ये डाऊट असतात ते ती नेहमी विचारत असते. ती ॲक्टिव्हिटीमध्येही सहभागी असते, ती शाळेतली असेल किंवा शाळेबाहेरील असेल. प्रत्येक ॲक्टिव्हिटी तिचा नेहमी उत्स्फूर्त सहभाग असतो आणि तनिष्कासाठी आम्ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी, जसं तिला काही कुठल्या गोष्टीत अडचण आहे ती गोष्ट सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तनिष्का परीक्षांमध्ये कशाप्रकारे भाग घेते आणि तुम्ही तिला कशाप्रकारे प्रोत्साहन करता? शाळेमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेत तर ते नेहमी सहभागी होतेच. त्यावर अदर ज्या शाळेबाहेरील ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्येही ती सहभागी होत असते आणि त्याबद्दल स्पर्धेबद्दल ती मला असेल किंवा इतर जे शिक्षक आहेत त्यांना ती नेहमी विचारत असेल, अडचणी त्या विचारत असते. मग त्या सॉल्व करण्याचं काम आम्ही करत असतो. आपण आता तनिष्काच्या आईकडून जाणून घेऊया तिच्या यशाबद्दल. तुम्ही काय सांगाल, आज तनिष्काचं सिलेक्शन झालं आहे, ती कशाप्रकारे मेहनत करते? नमस्कार. मी सर्वप्रथम माझी ओळख करून देते. माझं नाव वैशाली घरवाडे, मी तनिष्काची आई आहे. ॲक्च्युली तिचे वडील ह्या शाळेतूनच शिकलेत आणि त्यांना ह्या शाळेबद्दल खूप अभिमान आहे. त्यांनी सांगितलेलं की हिला ह्याच शाळेत शिकवायचं, कारण ह्या शाळेतले टीचर्स आणि म्हणजे इतर स्पर्धा परीक्षा ज्या होतात तर ह्या शाळेतून खूप त्याला प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे तिला आवड आहे लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची किंवा वाचनाची, आणि जी ती प्रश्न विचारते आम्हाला जनरल नॉलेजची, तर आम्हाला कळलं की ते म्हणाले आपण हिला ह्याच शाळेत शिकवायचं. आणि मग त्याच्यानंतर तिला ह्या शाळेत, आणि ती इतर सगळ्या गोष्टींची तिला वाचनाची आवड असल्यामुळे तिला आम्ही सगळ्या गोष्टींचं हे करतो, म्हणजे प्रोत्साहन देत असतो प्रत्येक गोष्टीत. तुम्ही तिला कशाप्रकारे प्रोत्साहन करता आणि तिने कशा सहभाग घेतला याआधी पण? तिने आतापर्यंत स्कॉलरशिपमध्ये पण ती आली आहे. तिची मेहनत दिसून येते, तिला आवड आहे, तिच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, ग्रास्पिंग पॉवर आहे. त्यामुळे ती होमी भाभाची तिने एक्झाम दिली आता, आणि प्लस तिने जी गेल्या वर्षी स्कॉलरशिप दिलं त्याच्यात पण ती चांगल्या मार्कांनी पास झाली. आणि आत्ता जे होमी भाभा दिलं त्यातही तिने चांगलं केलं, आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्याच्यातही ती नेक्स्ट लेवल सेकंड राऊंडमध्ये ती सिलेक्ट होईल. आणि वेगवेगळ्या पुस्तकांची आवड आहे तिला वाचायची. क्लासेस ती जात नाही,
घरातच करते ती अभ्यास, पण तिला खूप आवड असल्यामुळे तिला आम्ही वेगवेगळी पुस्तकं आणून देतो. कुठलंही जर कोचिंग हवं असेल म्हणजे वेगळं याचं, तर त्याला आम्ही तिला प्रोत्साहन देत असतो नेहमी. आणि तिला त्या आवड असल्यामुळे आम्ही कुठल्याच प्रकारचं तिला नाही असं नाही, कारण ती जे सांगत असते की तिला पुस्तकंच जास्त आवडत असतात, त्यामुळे ते देत असतो आम्ही. म्हणजे असं तनिष्काचं नासामध्ये सिलेक्शन होईल असं तुम्हाला वाटतं का? हो, म्हणजे ती मेहनत घेते आहे. तिच्या मेहनतीवरून तर मला वाटतं आहे की तिचं व्हावं. तिला जनरल नॉलेज खूप आवडतं. शाळेत पण ती गेल्या वर्षी जनरल नॉलेजमध्ये ती फर्स्ट आली होती आणि ह्या वर्षी 6मध्ये पण ते जनरल नॉलेजचं कॉम्पिटिशन झालं होतं, त्यात पण ती फर्स्ट आली होती. आणि तिला आवड असल्यामुळे मला वाटतं ती येईल आणि मला पूर्ण विश्वास आहे ती सिलेक्ट होईल नेक्स्ट राऊंडमध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल जाधवसोबत आरती लाड, महाराष्ट्र वन, मुंबई. तनिष्काच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना नेमकं काय वाटतंय तेही आम्ही जाणून घेतलं. या स्पर्धेत माझ्या शाळेची 6वीची विद्यार्थिनी तनिष्का घरवडे याच्या सेकंड राऊंडला सिलेक्शन झालं आहेत. ती जर पुढे गेली तर मला भरपूर आनंद वाटेल. खरोखर ती जर नासाला सिलेक्ट झाली तर या संस्थेला, मला, शिक्षकांना, पालकांना, सर्वांना याचा अभिमान वाटेल. असंच जर विविध स्पर्धा आयोजित होत राहिली तर खरोखर आम्ही प्रत्येक स्पर्धेत मुलांना पाठवायला तयार आहोत आणि प्रत्येक स्पर्धेत माझे मुले यश पण संपादन करतील याची मला खात्री आहे. आणि या स्पर्धेचं बाबतचा देखील एक मुंबईमधलं आपण बघितलं, मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतलेला आहे. एवढंच नाही, पण राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी इथे भाग घेत आहे. पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी देखील या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, इथे भाग घेतलेला आहे. या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी देखील केलेली आहे. एका विद्यार्थिनीला 94% मार्क पडलेत. 84, 80, 88, 82 असे टक्के मार्क्स मिळवून मुलांनी पहिली फेरी पार केलेली आहे. या पालघरमधल्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर योगेश चांदेकर यांनी. महाराष्ट्र वन आणि रायझिंग स्टार यांच्या माध्यमातून बॅटल ऑफ ब्रेन या नवीन संकल्पनेतून एक नवीन परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात हे जे सत्र सुरू आहे, परंतु पालघर जिल्ह्यातल्या जे आहेत विद्यार्थी अतिशय चांगले गुण मिळवत आहेत आणि यातून जे आहेत त्यांना नवीन दिशा मिळते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ व्हावी आणि त्यांना पुढील एक परीक्षांसाठी कुठल्याही अडचणी यासाठी जे आहे जनरल नॉलेज वाढावं, यासाठी अनोखा जो उपक्रम आहे महाराष्ट्राच्या माध्यमातून ठेवण्यात आला होता. आपल्यासोबत जे आहेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत, नेमकं जाणून घ्या की त्यांना कशा पद्धतीने या परीक्षेचा अनुभव मिळाला. नेमकं काय सांगितलं? मी वेगळे पुस्तक वाचले, इंटरनेटवर सर्च केले आणि मी बघितलं की वेगळी जनरल नॉलेजची इन्फॉर्मेशन मला भेटली. त्यामुळे माझं जनरल नॉलेज जाम वाढलं आहे. मी 200 क्वेश्चन सोडले आणि मला थोडी भीती होती, नंतर मजा आली. मग मी एक्झाम दिली. मला 82 मार्क भेटले आणि मी आता दुसऱ्या राऊंडसाठी एक्झाम देणार आहे. काय सांगाल? मुलांसाठी खूप चांगला अनुभव होता आणि त्याने जो जनरल नॉलेजचा अभ्यास केला त्याचा त्याला पुढे खरंच खूप उपयोग होणार आहे. आणि महाराष्ट्र नंबर 1चं बॅटल ऑफ ब्रेनची जी त्यांनी संकल्पना राबवली आहे ती खरंच खूप छान आहे, मुलांसाठी खूप उपयोगी आहे. काय सांगशील? मी सांगशील की जे हे महाराष्ट्र वनचे जे बॅटल ऑफ ब्रेनची जे ऑनलाईन एक्झाम होती त्याच्यात मी 200 ते 300 क्वेश्चन आलेले होते, प्रश्न ते मी सोडवले. आणि मग जे पुस्तके वाचून जे मला नॉलेज मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. आणि मला आता जे इन्फॉर्मेशन भेटली की ते जे जनरल नॉलेज असते ती किती वाढते आमचं हे सगळी परीक्षा देऊन, म्हणून हे सगळं खूप चांगला अनुभव होता हा. GKची जी एक्झाम झाली हे पुढे त्यांना खूप नॉलेज जे त्यांनी गॅदर केलं आहे ते त्यांना कामात येईल. आणि 200 क्वेश्चन पहिल्या राऊंडमध्ये होते. ही माझी मुलगीने 200 क्वेश्चन सॉल्व करून ते फर्स्ट राऊंडमध्ये 80 मार्क्स भेटले आणि आता सेकंड राऊंड पण तिने दिला आहे आणि खूप चांगला अनुभव आहे. असंच हे एक्झाम त्यांनी परत हे असं कार्यक्रम करून ठेवले पाहिजे. काय सांगाल मला? मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी हा खूपच चांगला उपक्रम होता. ऑनलाईन जे उत्तरं मुलांनी शोधले पहिले, त्यामध्ये एखादा विषय त्यामध्ये
स्पोर्ट्सशी रिलेटेडही प्रश्न होते, स्पेसशी रिलेटेड होते, विज्ञानाशी रिलेटेड होते. त्यामुळे मुलांचं नक्कीच नॉलेज वाढलेलं आहे. एका विषयाची माहिती मिळवण्यासाठी जेव्हा मुलांनी ऑनलाईन त्या आन्सर शोधलं तेव्हा त्याच्याशी रिलेटेड दुसरी बरीचशी माहिती त्यांनी रीड केली. त्यामुळे त्यांचं खूप नॉलेज वाढलं आहे आणि इन फ्युचरही असंच स्पर्धा परीक्षा तुम्ही घेत राहाव्या हीच अपेक्षा आहे. ही जी ऑनलाईन परीक्षा मी पहिल्यांदाच दिली आहे आणि याने मला खूप चांगला अनुभव आला आहे. मी आता 10वीत आहे. तर जे परीक्षेत जे वैज्ञानिक प्रश्न आले होते ते मला खूप हेल्प केली त्यांनी माझ्या अभ्यासामध्ये पण. मी आता 8वीत आहे आणि मी जेव्हा छोटी होती त्यापासून मला जनरल नॉलेजची पुस्तके वाचायची, म्हणून हे 200 क्वेश्चन मला खूप इझी झाले आणि मी एक्झाम दिली आणि मला त्यात 94% स्कोअर केले. मुलांच्यासाठी हे एक्झाम फार चांगली आहे. त्याच्या बुद्धिमत्ता वाढते आणि आत्मविश्वास पण वाढते, नवीन ऊर्जा मिळाली आणि अशीच एक्झाम मुलांसाठी आयोजन करायच्या माझी विनंती आहे आणि मी त्यांची आभारी आहे. माझ्या मुलांनी ह्या ब्रेन ची जी एक्झाम आहे ती दिली तर आम्हाला बरं वाटलं. त्यासाठी आम्ही खूप हेल्प केली त्याला. त्यांनी पण खूप हे परिश्रम घेतला आणि फर्स्ट राऊंड पण दिला आणि सेकंड राऊंड पण दिला आहे. त्याच्यातून आम्हाला बरं वाटलं आहे का आमची मुलं पुढे जात आहे. त्यामुळे थँक्स, आभार त्यांचं. महाराष्ट्र वनकडून जी ही एक्झाम होती ती त्यात 200 क्वेश्चन होते ते आम्हाला शोधायचे होते. त्यानंतर आम्ही एक्झाम दिली. एक्झाम 25 मिनिटाची होती. त्यात 50 क्वेश्चन होते ते आम्ही सोडवले आणि मला 88% भेटले. नक्कीच आपण पाहू शकता की कशा पद्धतीने आहेत ते पालघर जिल्ह्यातील त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, कुठेतरी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि एक नवीन दिशा मिळावी. विद्यार्थ्यांना कुठेतरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठेतरी काहीतरी माहिती मिळावी या माध्यमातून जे आहे महाराष्ट्र वन आणि रायझिंग स्टार बॅटल ऑफ ब्रेनच्या माध्यमातून जे आहे हा उपक्रम राबवण्यात आला होता आणि त्यामध्ये जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आपण पाहिलं की त्यांची प्रतिक्रिया या महाराष्ट्र वनच्या ज्या उपक्रमाबाबत त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि असेही उपक्रम त्यांनी पुढे राबवावे अशा प्रकारचं आवाहन पालकांकडून करण्यात आलं आहे. पालघर योगेश चांदेकर, महाराष्ट्र वन. आपण बघतोय महाराष्ट्र वन आणि रायझिंग स्टार इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या बॅटल ऑफ ब्रेन्स या सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषेला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. मुंबईत आपण बघितलं विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. पालघरमधल्या मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोकणात देखील या स्पर्धेमध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे. रायगडमधल्या SS निकम इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी वेदांग गांधी याने या स्पर्धेतल्या पहिल्या फेरीत 94% मार्क मिळवलेले आहेत. त्याच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर विराज टिळक यांनी. रायझिंग स्टार आणि महाराष्ट्र वन यांनी दोघांनी मिळून एक परीक्षा तयार केली आहे की ऑनलाईन परीक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये SS निकमच्या विद्यार्थ्यांनी चांगली घवघवीत यश संपादित केलेलं आहे. त्याला 94% पहिल्याच राऊंडमध्ये मार्क पडले. तर आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया की ह्या यशामागचं नक्की कारण काय. तुझं नाव सांग पहिल्यांदा काय. माझं नाव वेदांग गांधी आहे. मी SS निकम शाळेचा विद्यार्थी आहे. आणि या SS निकमचा विद्यापीठ कुठल्या शाखेचा विद्यार्थी असतो. SS निकम इंग्लिश स्कूल लोणेरे. तर ही जी परीक्षा तू दिलीस, पहिला जो पेपर दिलास, या पेपरचं तुला नक्की कळलं कसं की असे पण ऑनलाईनची परीक्षा असते म्हणून. आमच्या स्कूल थ्रू आम्हाला सांगितलं, टीचर्सनी मला सांगितलं की असे बाहेरचे एक्झाम्स आहेत, IQ ज्याने वाढू शकते. मग तू पहिला जो पेपर दिलास तो तुला कसा गेला पेपर. पहिला पेपर जरासा इझी गेला, चांगला गेला म्हणजे. आणि त्याच्यामध्ये पेपर जो दिलास त्याच्यामध्ये जे प्रश्न होते ते प्रश्न कशा स्वरूपात होते की त्याच्यामुळे तुला त्याच्यामध्ये पुढे आणखीन अभ्यासात काय फरक पडणार, म्हणजे अभ्यासामध्ये काय वाढणार आहे का तुझा अभ्यासक्रम. ते पहिले 50 क्वेश्चन असतात, 30 क्वेश्चन तेच देतात आणि 20 बाहेरचे येतात. त्याच्यामुळे आपली जर्नल 30 क्वेश्चन म्हणजे नक्की 30 क्वेश्चन कुठले असतात. म्हणजे ते जे त्यांचं हाय रायझिंग स्टाईल ते आपल्याला 200 प्रॅक्टिस क्वेश्चन देतात. त्यातले एक्झामला 30 येतात आणि 20 बाहेरचे येतात. मग ते जरा जर्नल नॉलेज आपली वाढते त्या क्वेश्चन्सने. म्हणजे पहिले जे प्रश्न तुम्हाला जे दिलेले 200 त्याच्यामध्ये त्याच्यातले 30 प्रश्न त्याच्यातले होते आणि वरचे जे 20 प्रश्न होते ते त्याच्यामधले नव्हते. मग ते आपल्याला प्रॅक्टिस म्हणजे जरा वाचायला जर्नल नॉलेजचे बुक्स वाचायचे, मग ते समजलं त्याच्यामुळे. आणि आता दुसरी परीक्षा दिलीस का तू. हो, मी दुसरा राऊंड दिला आहे. तो फर्स्टपेक्षा जरासा हार्ड होता, पण मला वाटते की मी तिसऱ्या राऊंडला जाऊ शकतो. मग पहिल्या परीक्षेमध्ये तुला 94% मार्क पडले, तर दुसऱ्या पेपरमध्ये तुला किती अंदाजे किती मार्क पडतील. 90 पर्यंत भेटू शकतात असं वाटतंय मला.
तुला असं वाटतं की आपण अशी परीक्षा दिली आणि असे जर का तू पेपर सोडवलेस तर तू नासापर्यंत जाशील? हो, माझी इच्छा पण होती आणि ह्या एक्झाममुळे मला संधी पण भेटली आहे की आता मी नासाला जाऊ शकतो. आणि असाच एक विद्यार्थी आहे मनोज मेहता, ज्याने देखील या पहिली फेरी पार केलेली आहे. त्याला नेमकं काय वाटतंय, तो कशी तयारी करतोय तेही जाणून घेतलंय विराज टिळक यांनी. वन आणि रायझिंग स्टार या संयुक्त विद्यमानाने एक बॅटल ऑफ ब्रेन नावाची ऑनलाईन परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेमध्ये मनोज नावाचा जो विद्यार्थी आहे यांनी एक चांगलं घवघवीत यश निर्माण केलेलं आहे. या यशाच्या पाठीमागचं कारण आपण त्याच्याकडनं नक्की जाणून घेऊ काय ते. तू जी परीक्षा दिलीस ही तुला कशी काय कळली की अशी प्रकारची परीक्षा असते? मला सर्वात पहिले म्हणजे आमच्या स्कूलच्या नोटीसकडनं कळलं आणि मी तुमच्या महाराष्ट्र वनच्या चॅनलवर ही न्यूज बघितली. अशा प्रकारे मला ही एक्झामचं कळलं. तुला पहिला पेपर कसा गेला? पहिला पेपर सोपा होता, जास्ती हार्ड नव्हता. मी स्टडी केला आणि पहिला पेपर गेला, इझी गेला. आणि आता जो दुसरा पेपर तू देणार आहेस त्या पेपरमध्ये जाता तुला 80% मार्क पडलेत पहिल्या पेपरमध्ये, तर दुसऱ्या पेपरमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त मार्क पडतील एवढा अभ्यास करणार आहेस? हो, खूप अभ्यास करीन मी, खूप हार्डवर्क करीन. मला खूप जास्त मार्क पडतील आणि मी नक्कीच नासामध्ये जायला सिलेक्ट होईन. पहिल्या फेरीतल्या या मनोजच्या यशाबद्दल त्याच्या आईवडिलांना काय वाटतंय आणि यापुढे त्याच्याकडनं ते कशी तयारी करून घेणार आहेत हेही आम्ही जाणून घेतलं. मनोजनी जी परीक्षा दिली त्याच्यामध्ये त्याला 80% मार्क पडलेले आहेत. या 80% मार्काच्या मागचं रहस्य त्याच्या बाबांकडनं आपण जाणून घेऊ की एवढ्या इथपर्यंत यश संपादन करण्यापर्यंत तो कसा काय पोहोचला. तुम्ही काय तयारी करून घेतलेली मनोजची? मी ॲक्च्युली त्याच्याकडे एवढं लक्ष मला देता येत नाही, पण मी एवढं मात्र सांगू शकतो की मुलाला वाचनाची भरपूर आवड आहे आणि तो नेहमी कुठे ना कुठेतरी जिथे जिथे लायब्ररी की असते किंवा कुठे बुक्स जे सेल असतो तिथे जातो आणि नेहमी स्पेसबद्दल किंवा अवकाशाबद्दल जे काही त्याला नॉलेज पाहिजे असतं तो बुक्स तो परचेस करत असतो. घरी त्याचं कलेक्शन भरपूर मोठं आहे आणि तो हे ॲक्च्युली मी थँक्स पण सांगेन महाराष्ट्र वन चॅनलला की त्याच्यामुळे आणि स्कूलच्या पॅरेंट्समुळे स्कूलच्या टीचर्समुळे त्याला कळलं एवढं आणि त्याने तो भाग घेतला. तुम्ही काय अभ्यास करून घेतलात मनोजचा? अभ्यास असं म्हणता येणार नाही, पण त्याला जे सपोर्ट पाहिजे एक्झामच्या वेळी की आई पाहिजे ते मी त्याला दिलं आणि ह्याच्यात पुढे त्याला असंच यश प्राप्त हो, शाळेकडून असेच त्याला आशीर्वाद वेगळ्या प्रकारे मिळो आणि तो पुढे येऊ हीच इच्छा. आणि आज मला खूप आनंद होतो आहे हे कळण्यापेक्षा आज मला न्यूज चॅनलवर माझा मुलगा येतो आहे हे मोठं माझं नशीब आहे आणि शाळेचं पण खूप मी धन्यवाद मानते. ही जी ऑनलाईनचे बाबा तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? मी असं सांगेन की महाराष्ट्र वन चॅनलने हे जे प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे मुलांसाठी असेच वेगळ्या प्रकार एक्झाम्सच्या किंवा त्यांचं नॉलेज वाढण्यासाठी आणि त्यांना ग्रामीण मुलांना पुढे येण्यासाठी असे नवीन प्लॅटफॉर्म तयार करावे महाराष्ट्र वन चॅनलने की ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि असेच आम्हालाही आमचा मुलगा प्रगती होईल आणि त्याच्यासोबतही त्याचे मित्र पुढे येतील असं मी विनंती करतो महाराष्ट्र वन चॅनलला. He has recently cracked first level of brain battle exam which was held by Maharashtra One. This is a great exam and he is very brilliant student and I hope so that we all will see him in the visit of NASA to achieve the success. आपण बघतोय नासाला भेट देण्याची संधी मिळणार आहे, ही मुलांमध्ये उत्सुकता आहे आणि ही संधी आपल्यालाच मिळावी यासाठी ही मुलं आता जोरदार तयारी करताय. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही स्पर्धा त्यांना अत्यंत फायद्याची ठरू शकते.